त्या दिवशी तुम्हाला जखम झाली आणि त्रास मलाच असं काळजावरच असं एकदम फार काळजी करता. वाटते तुमची काळजी. काय होतंय हे? सारखा गोपाळजींचा चेहरा का डोळ्यासमोर येतोय? कोण आहे? चिमणे मी आहे, मी आहे. दादा, अरे घाबरले ना मी. कोण आहे तर स्वतःच्या घरात असं? दोनदा विचारलं ना मी कोण आहे कोण आहे, उत्तर नाही देता आलं तुला. पोलीस आहेस तू, चोरासारखा काय घरात शिरतोस? दादा घाबरले मी खरंच. ही पद्धत नाहीये स्वतःच्या घरात येण्याची. जीव गेला असता आता माझा. तुझा तुझा कसला जीव जातोय? पण असं घाबरायचं नाही. घाबरलीस लढशील कसं? खरे सगळे चोर तू नाहीयेत बघून आपल्याच घरी येतील ना मला त्रास द्यायला. आणि हो, घाबरले जरी असले ना तरी तुला चांगलं बडवलं असतं आता. मी हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट करायची वेळ आली असती. काय मग शोभते की नाही पोलिसाची बहीण? हो, शोभते शोभतेस. स्ट्रॉंग राहायचं, स्ट्रॉंग. चुकेल तुला सोडायचं नाही अजिबात. नाही सोडणार तर नाहीच आहे, पण तू मुंबई सोडून लगेच गावी कसा आला ते सांग आधी. बरी आहे ना मुंबई? माझ्या हातून एका माणसाचा खून झालाय. काय? गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. दादा तुझ्या डोक्याचा ताण आणि माझा या गावातला मुक्काम दोन्ही वाढणार आहे. दादा बस जेवायला वाटते.